प्रसन्नच येऊ। जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। नमस्कार सर, कृषी विभागामार्फत सर आपण दरवर्षी फळे, भाजीपाला आणि मसाले पिके याच्या सॅम्पल्सची स्पर्धासुद्धा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो आणि 20 तारखेला पुरस्कार वितरण सोहळा याप्रमाणे आपण आयोजन केले सर। आणि सर यामध्ये शेतीच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर यामध्ये महाविस्तार कृषी ॲप जे नवीन आले ते जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपण डाउनलोड करण्यासाठी आपण प्रवृत्त करत आहोत। आतापर्यंत आपण जिल्ह्यात जवळपास 50,000 शेतकऱ्यांकडे आपण मोबाईलमध्ये अँड्रॉइड ॲप इन्स्टॉल करून दिलेला आहे आणि जिल्ह्यात जवळपास 7.5 लाख शेतकरी संख्या आहे। तर या माळेगाव यात्रेमध्ये आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात येत आहेत जिल्ह्याभरातून। तर त्या ठिकाणी आपण हे सुद्धा आपण स्टॉल या ठिकाणी आपण उभारणी करीत आहोत। त्याचप्रमाणे ॲग्रिस्टॅक अंतर्गत कृषी विद्यापीठ आणि दोन्ही कृषी विज्ञान केंद्र यांचे पण त्या ठिकाणी स्टॉल राहणार आहेत सर यामध्ये। तर अशा प्रकारचं आम्ही नियोजन केले। ही जे पीक स्पर्धा आहे आपली, तर यामध्ये आपलं जे बक्षिसाची रक्कम असते ती 4,000, 3,000 आणि 2,000 आहे। तर या वर्षी मला वाटते त्याचे तरतूद वाढत, काही विक्रेते वितरक आहेत, कंपन्या आहेत, यांचे पण आपण त्या ठिकाणी स्टॉल उभारणी करत आहे सर यामध्ये। गेल्या वर्षी किती होते सर? मागच्या वेळी जवळपास 80 स्टॉल होते। हो प्रदर्शन वगैरे हो सर, हो हे जे स्टॉल आहेत हो हो किंवा इतर अवजारांचे हो हो स्टॉल मोठेच असणार। मोठे असतात ते आपण बॅक साईडला घेतो सर। फ्रंट साईडला आपण कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेला पाहिलं जातं। या ठिकाणी जवळजवळ 500 महाराष्ट्रातील एक पूर्ण भाग या ठिकाणी या जत्रा येतो। त्या ठिकाणी हौसे, नवसे, गवसे म्हणजे सर्वच प्रकारचे लोक येतात आणि आपली या जत्रेचा मजाही घेतात। या ठिकाणी लावण्या होत असतात। एवढंच नाही तर इथं गाढे विकले जातात, घोडे विकले जातात आणि विविध प्रकारचे शेतकऱ्यांना लागणारे उपयोगी साहित्य सुद्धा या ठिकाणी विकले जातात। आणि जनरली सर्व शेतकरी वर्षभराची खरेदी या ठिकाणी करत असतो। हे सर्व करत असताना जवळजवळ या ठिकाणी 7 ते 8, 10 लाख लोक या ठिकाणी येत असतात। त्याची नियोजनही करणं तेवढंच गरजेचं असतं। हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं काम असतं। आज या ठिकाणी या भागाचे आमदार आहेत प्रतापराव चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतलेली आणि आढावा बैठकीमध्ये आपण पाहू शकता की सर्वच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची, पोलीस डिपार्टमेंटची, एसटी महामंडळाची आणि इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही तयारी आहे या तयारीचा आढावा इथे घेतला जातो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या या जत्रेला येणाऱ्या लोकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी हे नियोजन केलं जातं। या नियोजनाचं आज या ठिकाणी बैठक चालू आहे आणि सर्व विभागाचे लोक या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकता। भारत में सबसे बड़ी यात्रा बोलते मालेगांव की यात्रा को देखा जाता है और ये यात्रा ऐसी है, यहाँ सभी तरह के लोग आते हैं। जानवर भी सभी प्रकार के होते हैं, पशु भी सभी प्रकार के होते हैं, पक्षी भी सभी प्रकार के होते हैं और जो देखने को कहीं महाराष्ट्र में नहीं मिलता वो ये मालेगांव में मिलता है। इसमें लावनी महोत्सव है, कला महोत्सव है, कृषि प्रदर्शन है, पशु प्रदर्शन है, अश्व प्रदर्शन है, स्वान प्रदर्शन है, ये सभी का मिलाप मालेगांव में होता है। और जिला परिषद पंचायत समिति के नियंत्रण में ये यात्रा का नियोजन किया जाता है और इस साल में जिला परिषद और पंचायत समिति ने बख्शिश में बहुत बढ़ावा दिया है। मैं उनका धन्यवाद भी करता हूँ और यात्रा बनाने के लिए उनका सहयोग भी करेगा। जो यात्रा में जो यात्रा आते हो आरोग्य का मसला रहता है, सभी आप देखे होंगे कि हर बात में, जैसा अभी आरोग्य विभाग का है, आरोग्य विभाग का आपने अभी मीटिंग में देखा होगा कि कम से कम 150 कर्मचारी मेडिकल ऑफिसर के साथ यहाँ तैनात किए गए। मतलब आने वाले यात्रियों की पूरी तबियत की जिम्मेदारी भी यात्रा कमेटी लेनी चाहती है और किसी प्रकार की तकलीफ न हो ये भी हम सोचने में लगे। तो पूजा के लिए तो सरकार के लिए मैंने मांग की है। माननीय मुख्यमंत्री महोदय से मैं मिलकर विनती भी किया हूँ और मुझे लगता है कि आने कुछ दिनों में उनका प्रतिनिधि बोल के कोई भी राज्य का मंत्री भी आएगा तो उसमें चलेगा, मगर शासन स्तर पे इसकी पूजा होनी चाहिए।
ये मांग बहुत सालों से है और वो पूरी की जाएगी। या ठिकाणी पाहू शकता की जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कौले मॅडम आहेत, पोलीस विभागाचे गुरव सर आहेत आणि संपूर्ण विभागाचे जे एचओडी आहेत ते इथं आलेत आणि त्यांनी पूर्ण माहिती या ठिकाणी आमदारांना दिलेली आहे. यावर आमदार एकंदरीत समाधानी आहेत आणि जत्रा चांगली होईल या दृष्टिकोनातून सर्व प्रशासन सज्ज झाले आहे. सम्यक न्यूज लाईव्हसाठी मी विजय निलंगेकर, जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.